बडा धमाका, छोटा तीर वार कर गंभीर. बॉलिंग साठी वेद. बॉलिंग साठी वेद आणि स्ट्राईकला बल्ली. पहिलाच टॅप, पहिलाच नो चेंडू. कोणाला टाकला तुम्ही? बल्लीला. कारण स्ट्राईकला आहे बल्ली, एक मोठा बॅटर. आणि वेद मात्र छोटा पॅकेट बडा धमाका. वेद टू बल्ली असा हा रंगणारा सामना. पुन्हा एकदा टॅपची संधी, फक्त दिशा दिलेली आहे. चांगला चेंडू होता, फक्त पुढे टाकला गेला. बल्लीने फक्त दिशा दिली. आणि जिथे जिथे विक्स असते तिथे तिथे मात्र बल्लीची एंट्री मात्र फिक्स असते 1-4च्या फॉर्मॅटमध्ये. आपण 1-4चा फॉर्मॅट पाहिला, कारण का मुंबईमध्ये मात्र कमी जागेमध्ये हा खेळ खेळला जातो मित्रांनो. गच्चीवर सुद्धा सामने झालेले आहेत बॉक्सचे. पूर्ण जाऊया सामन्याकडे. बॉलिंगसाठी वेद. शफल झालाय, दिशा दिलेली आहे, टप मस्तकावर दस्तक देऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावेसाठी. छत्रपतींचा छावा आणि मिळाल्या मात्र 4 धावा बल्लीला. बल्लीला तुम्ही एवढा आखूड टप्प्याचा बॉल टाकू शकत नाही का? माझ्या नावाची चर्चा होते. त्याचा प्रक्षेपण पहिल्यांदाच बॉलवर दिलेला आहे बल्लीने. पुन्हा एकदा दिशा दिलेली आहे, परंतु जातोय चेंडू 1 धावेसाठी. तू जमी पैदा कर, तू आसमा पैदा कर. मोविन सर कहते चलो तू जमी पैदा कर, तू आसमा पैदा कर. मांगने से कुछ नहीं मिलते मेरे दोस्त. तू अपने अंदर पहले आत्मविश्वास पैदा कर. और आत्मविश्वास भरा शॉट खेलते हुए अपनी टीम के लिए बल्ली. मॅन फॉर गोवंडी आकाश गुरव उर्फ बल्ली. पुन्हा एकदा वेद. वेदला मात्र कमबॅक करावं लागेल. शफल झालाय बल्ली. आता मात्र मिस अंडरस्टँडिंग स्ट्रोक परतावं लागेल बल्लीला. आणि वेद दाखवून देताना मला पहिली ओव्हर का दिली, माझ्यावर का विश्वास दाखवला, याचा मात्र प्रक्षेपण करताना नक्कीच बल्ली नाराज असेल. कारण काय स्वस्तामध्ये परतलेला आहे. चांगला आखू टप्प्याचा बॉल होता. आता मात्र बॅटिंगसाठी आलेला आहे सुशांत. मॅन फॉर चेंबूर, चेंबूरमधून बिलॉंग करणारा खेळाडू बॅटिंगसाठी आलेला आहे. शुभम लोखंडे अजूनपर्यंत नॉन स्ट्राईकला आहे. नक्कीच त्याची सुद्धा तुम्हाला बॅटिंग पाहायला भेटेल. पुन्हा एकदा वेद. आता मात्र नो चेंडू, नो प्लस किती धावा? 9+4. आणि खेळाडू थोडं बाहेर राहायचं. ते मागे खेळाडू आहेत, प्रेक्षक वर्ग, मायबाप वर्ग जे आलेला आहे, थोडा विनंती कर, थोडं मागे राहायचं आहे. 4 धावा आहेत तिथे मित्रांनो. सुशांत 4 धावेने आपलं खातं खोललेलं आहे सुशांतने. आल्या हो पुन्हा एकदा टॅप केलेला आहे. मस्तकावर दस्तक देऊन हवाई सुंदर. बाय बाय टाटा बाय बाय. चेंडू मा रे शा पार. 4 धावासाठी शेवटचा चेंडू. पंच जे आम्हाला लाभलेले आहेत. धावसंख्या झाले 16. पुन्हा एकदा वेद. फुलटॉस चेंडू, लॉलीपॉप चेंडू. पंचाने नो चेंडू घोषित केलेला आहे. जो हा चेंडू टाकलेला गेला सुशांतला, ह्याला टेनिस क्रिकेट मोविन सर कहते चेंडू परफ्यूम डिलेव्हरी. कारण जो चेंडू आहे तो चांबड्याचा आहे. जेव्हा तो नाकाजवळून जातो ना तेव्हा चांबड्याचा वास येतो, म्हणून हा चेंडू म्हणजे परफ्यूम डिलेव्हरी टाकली गेली वेदने. पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे. सुशांत टू वेद. ओहो पुन्हा एकदा चॉप केलाय बॉल 1 धावेसाठी. चांगला सामना तुम्हाला पाहायला भेटेल. 1 ओव्हरच्या समाप्तीने धावसंख्या झाले 19 धावा. म्हणजे तारा टूट भी जाए. मोविन सर कहते चलो तारा टूट भी जाए जमी पे नहीं गिरता, गिरते हजारों दरिया किसी समुंदर पर समुंदर किसी दरिया में नहीं गिरता. ते मात्र दाखवून देताना सुशांत. कारण का आकाश जेव्हा बल्ली आउट झाला तेव्हा सुशांत मात्र आलेला आहे. सुशांतने चांगली बॅटिंग केली. आता मात्र स्ट्राईकला एक मोठा बॅटर शुभम लोखंडे. मॅन फॉर चेंबूर. हो कुठे चेंडू टाकला बघा. चेंडू टाकायचा चौपाटीला, चेंडू मात्र गिरगावला टाकला गेला. चेंडू टाकायचा अंधेरीला, चेंडू गेला पंधरीला. चेंडू टाकायचा बांद्रेला, चेंडू मात्र. जाऊया सामनाकडे. नो चेंडू. आताचे किती धाव पंच? 1+1. 1+1 बॉलिंगसाठी आलेला आहे अशफाक.
पुन्हा एकदा शुभम लोखंडेसाठी दिशाहीन गोलंदाजी. वारंवार 3 चेंडू निर्धाव स्वर चेंडू टाकले गेलेले आहेत. कारण का एक मोठं नाव स्ट्राईकला आहे शुभम लोखंडे. अधिराग चषकमध्ये बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार ज्या खेळाडूला मिळाला तोच खेळाडू मात्र बॅटिंगसाठी आहे शुभम लोखंडे. कमी वयामध्ये या खेळाडूने मात्र चर्चेचा विषय ठरलेला खेळाडू आहे. हो फक्त दिशा दिली बघा कोणता शॉट केला, स्वीप शॉट. जबरदस्त भरपूर वेळ वाट पाहिली. म्हणजे काही चेंडूची वाट पाहायची असते आणि काही चेंडूची मात्र वाट लावायची असते. ते मात्र करताना धावसंख्या झाले 26 धावा आतापर्यंत फलकावर लगावले गेलेले आहेत. हो आता मात्र चांगला चेंडू टाकला होता. बाहुबली में टप्पा और गेंदबाजी में टप्पा होणं जरुरी. आणि खरोखर आणि मात्र परतावा लागेल. मोठा फलंदाज बाद झालेला आहे. कोणत्याही संघाला कमी लेखू नये मित्रांनो. कारण का धावा मात्र तुमच्या आलेल्या आहेत परंतु तुम्ही मोठे गडी दोन गमावलेले आहेत. 2 मोठे बॅटर मैदानामधून विराजमान झाले. बल्ली असेल आणि आता मात्र शुभम लोखंडे आणि आता मात्र सूरज उपाध्याय. सूरज उपाध्याय उर्फ हत्ती मैदानामध्ये विराजमान झाला. हत्तीची सुद्धा आम्ही चर्चा केलेली आहे मित्रांनो. कारण का ह्या खेळाडूने मात्र व्यवसाय गटामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. वडाळ्याचा हा खेळाडू बघा थर्ड मॅनच्या दिशेने खेळलेला शॉट. अशफाकने मात्र आता कमबॅक केलेला आहे पुन्हा एकदा सूरजसाठी. हो चांगला चेंडू परंतु बघा काय टॅप शॉट खेळला. फक्त दिशा दिले, फक्त टपली दिले. बॅकहॉलला टाकला चेंडू. 1 धावेसाठी धावसंख्या झाले 27 हा आकडा आणि 1 धावेसाठी 27 हा आकडा क्रिकेटमधला काला दिवस समजला जातो. कारण का ह्या दिवशी मात्र एक खेळाडूचा निधन झाला होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा आणि दिशा देण्याचा प्रयत्न. आता मग दिशाने गोलंदाजी. पंचाच्या दोन्ही हात समांतर धावा मिळाले. अवांतर धावसंख्या झाले 29. पुन्हा एकदा अशफाकने मात्र चांगले चेंडू टाकले आहेत परंतु जे व्हाईट चेंडू टाकलेत त्याला मात्र 1+1 ते नक्कीच हो सफल झालाय सूरज उपाध्याय. धावसंख्या झाले 32 धावा. आता मात्र स्ट्राईकला आहे सुशांतने मात्र आल्या चांगली कामगिरी केली होती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 32. जो उड़कर चला जाता है उसे छक्का कहते हैं. पप्पू दादा कहते चलो जो उड़कर चला जाता है. कार्यक्रम मेरे काहीच नाही. आता मिरवणूक करता मीच आहे ना. पण बाबासाहेब पण या टायमाला बाबासाहेब जयंती मोठी करतोय मी. हां काय नाही कुठे कार्यक्रम काय नाही. मला 12 वाजता मॅच चालू होती. 10:40 जाऊया मैदानाकडे. धावसंख्या झाले 36 धावा. चांगला भरणा असलेला संघ तुम्हाला पाहायला भेटेल. विराज 11 हा संघ चांगले गाजलेले असे खेळाडू व्यवसाय गटामध्ये ते ह्या संघामध्ये खेळताना. आणि बघा चेंडू बघा कुठे टाकला. आता आम्ही चर्चा आधी करायचो बाहुबलीमध्ये कट्टप्पाने का मारलेलं असेल तेव्हा मी चर्चा करायचो 1 टप्पा आउट दिल्यामुळे मारला असेल. यांनी मात्र किती टप्पा बॉल टाकला. आता व्हाईट चेंडू नक्कीच अवांतर धावा या मॅच मध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला भेटले. धावसंख्या झाले 38 धावा. ओम धावसंख्या झाले 39. कारण का तेवढ्याच ताकदीचा संघ आहे सर. कारण का मोहिन सर काही त्याचे मोठमोठे खेळाडू ह्या टीममध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. विराज 11 ह्या संघामध्ये नक्कीच तुम्हाला बिबट्या पाहायला भेटेल. मॅन फॉर वर्लीमधून त्यांनी बिलॉंग केलेले ह्या खेळाडूची सुद्धा वर्लीमध्ये सातत्याने चर्चा होते. आणि पप्पू घनश्याम हे एक मोठं नाव मॅन फॉर चेंबूर. हा बघा सामना कोणता गिफ्ट म्हणजे जरासं प्रपोज डेला आपण गिफ्ट करतो ना गर्लफ्रेंडचा जो वाढदिवस असतो तशी गिफ्ट माने बॉलिंग तुम्हाला नक्कीच मित्रांनो पाहायला भेटेल. व्हाईट ऑन व्हाईट म्हणजे इंडिया में फॉक्स चल रहा है. मोविन सर इधर व्हाईट पे व्हाईट डालते जा रहे. हो चांगला शॉट अटेम्प्ट केला परंतु
4 धाब्यासाठी दणदण खणखण करत 4 धाब्यासाठी धावसंख्या झाले 45. विराज 11 मोठा संघ आहे सर. व्यवसाय गटातील खेळाडू ह्या संघामध्ये चांगला भरणा असलेला संघ. बली आहे, शुभम लोखंडे, पप्पू घनश्याम, सुशांत, सूरज उपाध्याय म्हणजे हत्ती आणि बिबट्या. नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. बिट्टू डॅनियल ठीक आहे ना बाबा, बॅट देतो की अभि. धावसंख्या झाले 46 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. आणि पुन्हा एकदा व्हाईट, कारण का ह्या प्रत्येक खेळाडूची मात्र जिथपर्यंत ते व्हाईट टाकत नाही सर मोविन सर तिथपर्यंत त्यांची ओव्हर कंप्लीट होणार नाही. नक्की जाऊया आता मध्ये फुल टॉस चेंडू फक्त दिशा दिलेली आहे सुशांतने. शेवटचा बॉल आता मात्र परतावा लागेल बॅटरला. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीने धावसंख्या झाली 47 आणि 48 धावा बनवायच्यात. जो पुढचा संघ आहे याच्यानंतर होणार सामना डेल्विन 11 आणि ह्या संघामध्ये जो विजेता संघ असेल त्या 2 संघामध्ये होणार आहे. नक्कीच बल्ली नाराज असेल कारण का त्या पहिल्याच मॅचमध्ये तो लवकरात लवकर बाद झाला. आणि जर बल्ली जर खेळला असता मित्रांनो तर नक्कीच 50 तुम्हाला पाहायला भेटली असती. कारण ह्या खेळाडूची 1-2 का 4च्या फॉर्मॅटमध्ये भरपूर चर्चा आहे. एक 48 धावा बनवू 48. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. 48 धावा बनवायचे आहेत. किटकॅट वर्सेस विराज 11 आणि चांगली बॅटिंग विराज 11 संघाने केलेली आहे. 47 धावा बनवलेल्या आहेत. 48 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे. बॅटिंगसाठी आलेला आहे बॅटर अशफाक आणि नॉन स्ट्राईकला आहे अनिकेत. बॉलिंगसाठी आलेला आहे करण सोडा मॅन फॉर चेंबूर. चांगला भरणा असलेला संघ, ऑलराऊंडर प्लेयर आहे करण. पहिलाच सुवर चेंडू दिशाहीन गोलंदाजी. चांगला चेंडू गॅदर केलेला आहे बल्लीने. हो चांगला शॉट सर्वांना टाळ्या माझं हे लोकल टॅलेंट आहे. जबरदस्त फटका मारला दणदण खणखण करत हवा के संग संग गटा के संग संग. म्हणजे प्रिये मोविन सर कहते चलो प्रिये प्रेमात देणार नाही मी तुला धोका कारण तूच माझी मांजर आणि मीच तुझा भोका असा शॉट मारलेला आहे 4 धावेसाठी. धावसंख्या झाले 5 धावा. पुन्हा एकदा करण टू अशफाक असा रंगणार सामना. हो दिशा फक्त दिशा दिली पण धावा सुद्धा काढायच्या आहेत कारण मैदानाच्या आतमध्ये जर चेंडू असेल तर मात्र तुम्हाला धावावं लागेल. पुन्हा एकदा करण कमबॅक करताना तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. लोकल टॅलेंट वर्सेस व्यवसाय गटातील खेळाडू असा हा रंगणारा सामना. पुन्हा एकदा टाकला चेंडू. हो आता मात्र बीट झालेला आहे. अकू टप्प्याचा बॉल होता दिशाण्याचा प्रयत्न फटका फसलेला आहे. पुन्हा एकदा करण चप्पल झाला. ओहो काय सुर कसा शॉट दण खणखण करत जबरदस्त मारलाय फटका. म्हणजे कुछ के बिना जय जयकार नहीं होती. मोविन सर कहते चलो कुछ के बिना जय जयकार नहीं होती. लहरों से डरे बिना नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश मात्र करावी लागणार आहे. बॅटिंगसाठी अशफाक. हो अप्रतिम चेंडू टाकला गेला अशफाकला.
शेवटचा चेंडू आहे, परंतु चांगली बॅटिंग अशफाकने मात्र केलेली आहे. 2 मारले, स्टेट ड्राईव्ह तुम्हाला नक्कीच पाहायला भेटलेली आहे अशफाकच्या बॅटिंगमधून. ओहो, मोठा फटका मारत होता, परंतु जाऊया किती धावेसाठी? 1+1, 2 धावा. धावसंख्या झाले 11 धावा झालेत. 11 धावा झालेत. ओहो, काय शॉट अटेम्प्ट केला होता, परंतु 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 11 धावा. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा झाले. चांगली अशफाकने सुरुवात केली मित्रांनो, अप्रतिम अशी बॅटिंग केलेली आहे, कारण का तेवढाच भरणा असलेला, चांगला भरणा असलेला असा संघ आहे. मोठमोठे खेळाडू, यूट्यूबला सुद्धा खेळाडूंची चर्चा सातत्याने बॉक्स यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटेल. आणि आता मात्र बॉलिंगसाठी आलं बल्ली करण नाही, आकाश गुरव उर्फ बल्ली पहिलाच 9 चेंडू टाकलेला आहे. त्यामुळे कधी कमी लेखू नका कोणत्या संघाला मित्रांनो, क्रिकेट आहे, कधी रंग बदलेल ते सांगू शकत नाही, परंतु काय बॉल टर्न केलेला आहे. जबरदस्त असा टर्नर तुम्हाला पाहायला भेटेल बल्ली याच्या माध्यमातून. आता मात्र पंचाने 9 चेंडू घोषित केलेला आहे. लाईनच्या थोडा बाहेर चेंडू पडला गेला. नियम क्रमांक 21 लागू होताना आता मात्र चांगला चेंडू टाकला आकाशने. स्ट्राईकला बॅटर आहे अनिकेतला मात्र अशफाकला स्ट्राईक द्यायला लागेल, कारण का मोमीन सर कैते चेंडू बॉल नंतर जाऊया. एक नक्कीच आपण वेगळं काय तुम्हाला ऐकायला भेटेल. अशफाक आता स्ट्राईकला येईल का? आणि अशफाक मात्र स्ट्राईकला आलेला आहे. मोमीन सर कैते चेंडू भोल्या बायकांचा एक सुंदर डायलॉग आहे, पित नाहीत ग ते मित्रच नालायक आहेत त्यांचे, पण तिला काय माहिती की आपला गंगाधर शक्तिमान आहे. बरोबर ना, प्रत्येकाचा गंगाधर शक्तिमान असतो. धावसंख्या झाले 14 धावा. हो, काय चेंडू टाकला गेला आकाशकडून. सुशांतला मात्र चेंडू गॅदर करायचा आहे. सुरेख बॅटिंग बॉलिंग तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. ऑलराऊंडर असा खेळाडू आकाश गुरव उर्फ बल्ली. आता मात्र टपली दिलेली आहे. टप्प्याचा बॉल होता, भरपूर वेळ वाट पाहिली आणि अशफाकने मोईन सर कैते चेंडू किती वेळ वाट पाहिली. चेंडूने सकाळचा चहा घेतला, नाश्ता केलं, वर्तमानपत्र वाचलं आणि वर्तमानपत्र शेवटचं पान वाचलं, म्हणजे एवढा वेळ अशफाकला भेटला आणि अशफाकने मात्र चांगली टपली दिलेली आहे. हो, आता मात्र काय घडलंय, काय बिघडलंय. बिट्टूकडे बॉल जाताना फाईन लेगला थोडा बॉल चेंडू गेला, बिट्टूने मात्र आउट केलेलं आहे. फलंदाज बॅक टू द पवेलियन, परंतु अशफाकने मात्र चांगली बॅटिंग म्हणावी लागेल, कारण का त्या करणच्या 2 बॉलवर नक्कीच 2 शॉट मारले. अप्रतिम असे स्ट्रोक पाहायला भेटले. हे लोकल टॅलेंट आहे आणि हे व्यवसाय गटातील खेळाडू. आणि आता मात्र बॅटिंगसाठी आहे स्ट्राईकला अनिकेत. हुकमाचा दुसरा एक अजून मैदानामध्ये विराजमान आहे. मोठी फटकेबाजी करावी लागेल. चांगली धावसंख्या बनवलेली आहे. आणि बॉलिंगसाठी आहे सुशांत. खरोखर अप्रतिम गोलंदाजी करतो सुशांत. बॅटिंग सुद्धा सुशांतने अप्रतिम केली होती, कारण का जेव्हा बल्लीचं विकेट गेलं नंतर मात्र सुशांतने खरोखर सुरेख अशी बॅटिंग पाहायला भेटली. बॅटिंगसाठी आलेला आहे महादेव. जर्सी क्रमांक 45 आहे आणि रोहित शर्माचा जर्सी क्रमांक सुद्धा मित्रांनो आपण पाहिलं गेलं 45 आहे. महादेव, हो दिशा दिलेली आहे महादेव. माधव 45 नंबर जर्सी परिधान करून मैदानामध्ये विराजमान झालेला आहे. बॉलिंगसाठी आले सुशांत. टपरी दिलेली आहे, बघूया किती धाब्यासाठी जातो. रिव्हर्स रिबॉन्ड घेतलेला आहे. धावसंख्या झाले 17 धावा. 17 धावा आतापर्यंत फलकावर लगावले गेले आहेत. बॅटिंगसाठी आले प्रिन्स. बघूया प्रिन्स आपल्या संघासाठी काय करतोय. तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी घेऊन आलेले आहे. रावलपिंडी एक्सप्रेस. हो, बॅक हॉला चेंडू टाकला आणि फर्निचर मात्र लॉस तुम्हाला पाहायला भेटेल. मोविन सर कहते चलो रावण को कोर्ट में लाया गया. रावण को शुभम कोर्ट में लाया गया और कहा गया गीता पे हाथ रख दो. रावण ने मना कर दिया. जज बोला क्यों? रावण ने कहा एक बार सीता पे हाथ रख दिया तो इतना मैटर हुआ, अभी गीता पे हाथ रखूंगा तो कितना मैटर होगा. असा मॅटर होताना तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल या मैदानामध्ये. जाऊया मैदानाकडे. आता मात्र नवीन बॅटर ओम शांती ओम मैदानामध्ये विराजमान झालेला आहे. हो, चांगला चेंडू, परंतु चेंडू मात्र चांगला गॅदर केलेला आहे.
आता मात्र स्ट्राईकला आलेला आहे वेद. हो नो चेंडू, फक्त दिशा दिलेली आहे थर्डमॅनच्या दिशेने. शुभम लोखंडे नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल, चर्चेचा विषय ठरलेला खेळाडू. परंतु आता छत्रीच्या खालीमध्ये आणि जिंकल्या संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. लवकरात लवकर टॉस सोडून घ्यायचा आहे. डेल्विन 11 वर्सेस विराज 11 या संघाने टॉस, आणि जो संघ हरलेला आहे त्या संघाला विनंती करतोय की व्यासपीठावर यायचं आहे, कारण का ह्या स्पर्धेमध्ये जो संघ पराजित होणार आहे त्या संघाला मात्र बॅट देण्यात येणार आहे. अशफाक आणि अशफाकने यायचं आहे, कॅप्टन यायचं, कॅप्टन किटकॅट संघाचा कॅप्टन यांनी यायचं आहे. या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतल्यामुळे, कारण का ही जी स्पर्धा आहे टायगर चषक 2024 आणि इथला मात्र आमचा टायगर आहे माननीय असे आदरणीय मोविन भाऊ पालेप, हे जे आमचे मान्यवर आहेत आणि त्यांचा मित्र परिवार सुद्धा इथे जोडला गेलेला आहे मित्रांनो. त्यांच्या हस्ते मात्र अविनाश केदारे सरांच्या हस्ते आम्ही मात्र जी मायेची उद्या शाल आहे अशफाक यांना आम्ही परिधान करणार आहोत. किटकॅटचा आयकॉन आहे अशफाक. मायेची उद्यानारे शाल अविनाश केदारे सर मॅन फॉर नाशिक त्यांच्या हस्ते परिधान केली गेलेली आहे. आणि मित्र परिवार माननीय आदरणीय मोविन भाऊ पाडेप सर आणि त्यांचा खूप मित्र परिवार जो या संघामध्ये, आणि मेडल सुद्धा आहे गोल्ड मेडल मित्रांनो. या स्पर्धेमध्ये जे जे संघ भाग घेणार आहेत त्यांना मात्र बॅट गोल्ड मेडल आणि चांगलं बॅटिंग केल्यामुळे अशफाक यांना मात्र हेडफोन आहेत जो पराजित संघ होणार आहे. आणि पराजित संघामध्ये जो चांगली बॅटिंग करेल